नाही, माझं मत एवढंच आहे, त्यांचं शब्द वेगळे असतील काही, पण माझं मत एवढंच आहे की सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे वाचला पाहिजे. संभाजी महाराजांचा सुद्धा वाचला पाहिजे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे इतिहास वाचले पाहिजे. आणि त्यातून मग ते लक्षात येईल की शिवाजी महाराजांची सुद्धा लढाई किंवा हे सगळे लोक जे मराठा साम्राज्याचे लढले, ते त्यांचं ते युद्ध धार्मिक युद्ध नव्हतं. याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूने सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते, त्यांचे अंगरक्षक होते. त्याचबरोबर मुस्लिम जे राजे होते किंवा निजाम जे कोणी असतील ते, त्यांच्या बाजूने अनेक मराठा सरदारसुद्धा लढत होते. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला हिंदू मुसलमान होते, दोन्ही बाजूला. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. छत्रपती ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला गेले, त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेला जो वकील होता त्याचं नाव होतं काझी हैदर, आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आणि छत्रपतींना ज्यांनी वाघनखं बनवून दिली त्याचं नाव होतं रुस्तमे जमा, मुसलमान होते हे सगळे. त्यामुळे आता जो सध्या ते म्हणत आहेत की हिंदू मुसलमान वाद वाढवण्यासाठी जे आहे अनेक वेळेचा उपयोग होतो आहे, आता तर त्याच्याही खाली जातीमध्ये वाद वाढवण्यासाठी जे आहे याचा उपयोग होतो आहे. मला असं वाटतं की हे सगळं थांबवलं पाहिजे आणि अगोदर या सगळ्यांचा इतिहास पूर्णपणे वाचा आणि मग पुढे जे आहे भाष्य करण्यासाठी पुढे या. या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी काही प्रमाणात जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.